नमस्कार. आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठातील भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि या वाटचालीमध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन या मुद्द्यांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ हा महत्त्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओ आपणाला स्क्रीनवरती दिसणारे जे आय बटन आहे कोपऱ्यामध्ये, त्या आय बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ हा महत्त्वाचा मुद्दा आपणाला या ठिकाणी पाहायचा आहे. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय पुरातत्व अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन सुरू केलं गेलं आणि त्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं यामध्ये सांगितल्या पद्धतीनं बौद्ध धर्म ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या अनेक स्थळांवरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी उत्खनन केले आणि पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडाप्पा संस्कृतीचा शोध लागला. या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जॉन मार्शल हे पुढील सर्वेक्षण खात्याचे ब्रिटिश काळातील सरसंचालक होते आणि त्यांच्या काळामध्ये हडाप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं यामध्ये नमूद केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 फोटो पाहायला मिळत आहेत. यामध्ये हा जो फोटो आहे अलेक्झांडर कनिंगहॅम आणि हा दुसरा जो फोटो आहे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये आपणाला हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला या ठिकाणी पाहायला मिळते. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांनी इतिहासासंबंधी लेखन केले, परंतु त्या इतिहासावरती किंवा त्या लेखनावरती वसाहतवादी धोरणांचा प्रभाव जास्त प्रमाणात असलेला पाहायला मिळतो. जेम्स मिल या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. जेम्स मिल हा ब्रिटिश इतिहासकार होता आणि त्याने लिहिलेला हा ग्रंथ पहिला ग्रंथ होता. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आपणाला आढळतो. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचं या ठिकाणी एक चित्र दाखवतोय जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. हे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे चित्र आहे आणि ते 1819 ते 1827 या कालखंडामध्ये मुंबईचे गव्हर्नर होते आणि त्याचबरोबर त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. पुढं भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे आणि त्याने लिहिलेला अ हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथाचे 3 खंड आहेत आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी मी आपल्याला एक ग्रँट डफचा फोटो दाखवतो. हा ग्रँट डफ आहे, त्याचा हा फोटो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानं लिहिलेला हा जो ग्रंथ आहे याचे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ त्यानं 3 खंडामध्ये प्रसिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रँट डफची जी प्रवृत्ती होती भारतीय इतिहासकारांना कमी लेखण्याची किंवा भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची जी प्रवृत्ती होती, अशीच प्रवृत्ती आपणाला राजस्थानचा इतिहास लिहिताना
कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनामध्ये आढळते. विल्यम विल्सन हंटर याने जो हिंदुस्थानचा 2 खंडामध्ये इतिहास लिहिला, त्यामध्ये त्याने निपक्षपातीपणे इतिहास लिहिला. कर्नल टॉड यानं राजस्थानचा इतिहास लिहिला. त्याचा या ठिकाणी मी तुम्हाला फोटो दाखवते. राजस्थानचा पहिला इतिहासकार कर्नल जेम्स टॉड. डफ याच्या लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणजे V.K. राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये दाखवून दिल्या. या ठिकाणी V.K. राजवाडे यांचा फोटो दाखवतोय. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये डफ याच्या इतिहास लेखनाच्या ज्या मर्यादा होत्या त्या या ठिकाणी दाखवून दिल्या. हा आधुनिक काळातील इतिहास लेखनाच्या संदर्भातील भाग आपण पाहिला. भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली यांचा अभ्यास आता आपण या दुसऱ्या भागामध्ये करतो आहोत. आणि त्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर ते आपण पाहूया या ठिकाणी. वसाहतवादी इतिहास लेखन हे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झाले आणि त्यामुळे या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये ब्रिटिश अधिकारी, ख्रिश्चन धर्म प्रसारक जे होते ते यांचा समावेश होता. आणि भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखकांच्या, काही इतिहासकारांच्या लेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेले दिसते. ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे या ग्रंथाचे खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल. कशा पद्धतीनं ते केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया पुस्तक होतं तर ते या ठिकाणी मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो त्याचं चित्र. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे 5 खंडातलं ग्रंथ होता, हा ग्रंथ हा वसाहतवादी इतिहास लेखनाचं उदाहरण म्हणून आपणाला याच्याकडं पाहता येऊ शकतं. पुढील तात्विक प्रणाली जी आहे ती प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहासकार कोण होते? युरोपातील अभ्यासकांमध्ये ज्यांना पूर्वेकडील देशांच्या बद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध पैलूंबद्दल कुतूहल होतं आणि ते कुतूहल जागृत झालेलं होतं, कौतुक होतं, असे काही इतिहासकार, अभ्यासक होते. त्यांना प्राच्यवादी असे म्हटलं जात होतं. आणि या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्य जे आहे त्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी इतिहासकारांचा भर होता आणि त्यातून त्यांनी या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. म्हणजे या प्राच्यवादी इतिहासकारांनी कोणती संकल्पना मांडली तर युरोपीय भाषा आणि संस्कृत भाषा यांच्या साधर्म्याचा अभ्यास करून इंडो युरोपियन भाषा अस्तित्वात होती अशी कल्पना मांडली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची जी स्थापना केली त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. या ठिकाणी हे चित्र दिसतंय आपणाला. हे विल्यम जोन्स आहे ज्यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता या ठिकाणी 1784 मध्ये केली. फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. हा एक प्राच्यवादी इतिहासकार होता. त्याच्या दृष्टीने संस्कृत ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती असं त्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषांच्या गटातील अतिप्राचीन भाषा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता आणि त्यानं हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला होता. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्यानं संपादित केलेले होते. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केलेले आहे. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे आणि त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा एक प्राच्यवादी इतिहासकार होता ज्यानं भारतीय संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ जर्मन भाषेमध्ये
अनुवाद केला. एडवर्ड सईड ज्याने अलीकडच्या काळामध्ये असणारे प्राच्यवादी विचारवंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध उघड करण्याचं काम यानं केलं. पुढील आपला मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले जे भारतीय इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी प्राचीन वैभवाचा अभिमान व्यक्त केला. त्याचबरोबर भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याचं काम केलं आणि त्या सर्व इतिहासकारांना त्या दृष्टीनं त्यांनी इतिहास लेखन केलं आणि म्हणून त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी कडाडून विरोध केला आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावरती घेतला जातो. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. महाराष्ट्रातील जे राष्ट्रवादी इतिहास लेखन जे होते त्याची प्रेरणा ही विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याकडून अनेक लेखकांना मिळाली. पुढं या महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपणाला उदाहरण म्हणून आपणाला यांची नावं घेता येऊ शकतील. हे माहीत आहे का तुम्हाला? असे 1-2 मुद्दे आहेत ज्यामध्ये द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वनवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती असे महादेव गोविंद रानडे यांनी आपल्याला सांगितलं. या ठिकाणी आपण त्यांचा फोटो पाहू शकतो. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवरती मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. ज्यांचा फोटो आपण मगाशी पाहिला या ठिकाणी सुद्धा तो आहे. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, W.K. राजवाडे असं त्यांचं पूर्ण नाव. तर या विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांना इतिहासाचार्य असं म्हणून ओळखलं जातं. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजेत याचा पुरस्कार त्यांनी केला आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं अशा नावाचे 22 खंड त्यांनी संपादित केले. 22 भागांमध्ये हे पुस्तक त्यांनी लिहिलं, मराठ्यांच्या इतिहासाची साधने. पुढं त्याच्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे काय तर ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन असं आपणाला म्हणता येईल. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असं विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी इतिहास म्हणजे काय हे सांगताना आपले मत व्यक्त केलेले आहे. अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्या ठिकाणी पुढं हे माहीत आहे का तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी W.K. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण हे मुद्दे जे आहेत हे नमूद करून ठेवावे. मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले तर त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावरती आणि विशिष्ट स्थलावरती पसरवून दाखवला गेला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते असं W.K. राजवाडे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे जो राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या बाबतीमध्ये महत्वाचा आहे
भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळं भारतामध्ये असणारे वेगवेगळे जे प्रदेश आहेत, या प्रदेशांचा स्वतंत्र इतिहास, त्यांच्याबद्दलची माहिती लिहिण्याला चालना मिळाली आणि ज्याच्यातून दक्षिण भारतामध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले, ज्याच्यातून इतिहास लेखन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं गेलं, त्याबद्दलची माहिती आपण पाहिली. अशा प्रकारे आज आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ, ज्याच्यामध्ये अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी कोणकोणत्या भूमिका घेतल्या, त्यांनी कोणकोणत्या पद्धतीने इतिहास लेखन केलं याची माहिती घेतली. त्याचबरोबर भारतीय इतिहास लेखनाच्या विविध प्रणालीमधील वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. या प्रकरणाच्या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन आणि त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे इतिहास लेखन झाले, ज्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्रियांचा इतिहास, अशा वेगवेगळ्या इतिहासाच्या संदर्भानं आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह. माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.